यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात नौसेनेचे अधिकारी विनय नरवाल शहीद झालेत। विनय नरवाल आणि हिमांशी यांचं 6 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं। नवं जोडपं हनीमूनसाठी काश्मीरला गेलं होतं आणि नेमका तिथेच घात झाला। विनयच्या मृत्यूनंतर समोर आलेला हिमांशीचा फोटो प्रचंड अस्वस्थ करणारा होता। पाहूयात। काश्मीर हल्ल्यानंतरचा हा एक फोटो। लोक म्हणतायत हा फोटो आम्हाला आयुष्यभर वेदना देत राहील। फोटोत एक तरुणी दिसतेय। ती नववधू आहे हे तिच्या हातातल्या बांगड्या सांगतायत। तिच्या बाजूला तिच्या नवऱ्याचा मृतदेह आहे। नव्या जोडप्याच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्याचा हा फोटो। या एका फोटोत किती काय दडलंय। दुःख, अश्रू, संताप, हतबलता, उद्विग्नता, वेदना आणि क्रौर्य, एवढ्या सगळ्या भावनांना सामावून घेणारा पण निशब्द करणारा हा फोटो। हा फोटो हिमांशी आणि विनयचा। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी विनयला गोळ्या मारून ठार केलं। विनय हा नौदलातला लेफ्टनंट। हल्ल्याच्या अवघ्या 6 दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशीचं लग्न झालं होतं। 16 एप्रिलला विनय हिमांशीचं लग्न झालं। 19 एप्रिलला लग्नाचं रिसेप्शन झालं। खरं तर लग्नानंतर विनय आणि हिमांशी हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार होते, पण स्वित्झर्लंडचा व्हिसा मिळाला नाही म्हणून दोघांनी हनीमूनसाठी काश्मीर पक्क केलं। 21 एप्रिलला विनय आणि हिमांशी काश्मीरमध्ये पोहोचले आणि दुसऱ्याच दिवशी विनयला दहशतवाद्यांनी ठार मारलं। विनय मूळचा हरियाणातला कर्नाल जिल्ह्यातला। बीटेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय नरवाल 2 वर्षांपूर्वी नौसेनेत रुजू झाला। सध्या तो कोचीमध्ये तैनात होता। तर विनयची पत्नी हिमांशी ही गुरुग्रामची। ती सध्या PhD करतेय। विनयच्या मृत्यूनं नरवाल कुटुंबियांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावलाय। मैं तो क्या कहना चाहूँगा, यही है गवर्नमेंट से अर्ज है हमारी कि ऐसे आदमियों पे सख्त से सख्त उनको सजा मिलनी चाहिए और इस उग्रवाद को खत्म किया जाए, किसी तरह से भी किया जाए, ताकि आगे भी कोई ऐसी घटनाएं ना हो, चाहे वो सिविलियन है, चाहे आर्मी का है, कोई भी है, किसी के ऊपर भी ऐसी कार्रवाई नहीं होनी चाहिए, ऐसी घटना नहीं घटनी चाहिए, यही हमारी मांग है। नरवाल जी, अभी शादी हुई थी इनकी, 4 दिन पहले रिसेप्शन थी। सारी गली में खुशी का माहौल था। ये जानकारी मिली कि आतंकवादियों ने उनको पूछ के गोली मार दी है और मौके पे ही उनकी अभी शायद 4-5 दिन से ही सारी गली में पूरा खुशी का माहौल था इनका। वो पोस्ट पे थे, क्या जॉब? नहीं, उसके बारे में नहीं, विनय नाम है लड़के का। एक मेला विनयचा वाढदिवस होता। काश्मीरहून परत आल्यानंतर विनय कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा करणार होता। मात्र विनयच्या ऐवजी त्याचा मृतदेह दिल्लीत पोहोचला। विनयचा मृतदेह दिल्लीमध्ये आणल्यावर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी विनयला श्रद्धांजली वाहिली। यावेळेस हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला। हिमांशीचा आकांत काळीज पिळवटून टाकणारा होता। हिमांशी ही शेवटी सैनिकाचीच पत्नी। जय हिंद म्हणत तिनं पतीला सलामी दिली। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।